तोंड का पाडून बसली आहेस? मुलांवर एवढं का ओरडतेस? कुणाशी नीट का बोलत नाहीस? असे प्रश्न अनेक स्त्रियांना रोज ऐकावे लागतात. तर नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या दाटलेल्या भावना आणि आम्ही या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. महिलांना असे प्रश्न बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये ऐकावे लागतात. पण कधी कुणी तिच्या डोळ्यात डोकावून विचारलं का, तू ठीक आहेस ना? तुला काही त्रास होतोय का? तुला माझी गरज आहे का? बहुतेक वेळा तर उत्तर हे नाहीच असंच असणार. कोणती आई स्वतःच्या लेकरांवर विनाकारण राग काढू इच्छिते? ज्या लेकराला तिने 9 महिने पोटात वाढवलं, जन्म देताना असह्य वेदना सहन केल्या, त्याच लेकराला दुखवून तिला आनंद मिळेल का? अजिबात नाही. पण मग जेव्हा एका स्त्रीच्या मनात वर्षानुवर्ष न बोललेल्या भावना साचत जातात, जेव्हा तिचं ऐकून घेणारं, समजून घेणारं, प्रेमाने जवळ घेणारं कुणीच उरत नाही, तेव्हा तिच्या मनातील वेदना नकळत तिच्या वागण्यात दिसू लागतात. काही घरांमध्ये पत्नी फक्त जबाबदाऱ्या पार पाडणारी व्यक्ती बनून राहते. तिच्या भावना, तिचा थकवा, तिच्या इच्छा, तिच्या मन याकडे नकळत दुर्लक्ष होतं. तिला काय हवं असतं? पैसा, भेटवस्तू? काहीही नाही. याही पेक्षा स्वस्त म्हणजे तिला फक्त गरज असते एखाद्या प्रेमळ मिठीची, 2 गोड शब्दांची, तू कशी आहेस या साध्या प्रश्नांची, आणि तिचा हात हातात घेऊन काही क्षण तिच्यासोबत बसणाऱ्या जोडीदाराची. जेव्हा घरातील स्त्री मनाने आनंदी असते, तेव्हा त्या आनंदाची छाया संपूर्ण घरावर पडत असते. मुलंही आनंदी असतात, नात्यामध्ये प्रेमही वाढतं आणि घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं. म्हणून कोणावरही आरोप करण्यापूर्वी एकदा तिच्या मनात डोकावून बघा. ती अशी का वागते हे समजून घ्या. कदाचित तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी गरज ही तुमचा वेळ, तुमचा आदर आणि तुमचं प्रेम असेल. लक्षात ठेवा, घराला घरपण भिंती देत नाही, घरातील व्यक्ती आणि त्या व्यक्तीमध्ये असणारं प्रेम देत असते. आणि घरातील स्त्री जर मनाने आनंदी असेल तर त्या घरामध्ये आनंद, समाधान आणि भरभराट आपोआप नांदते. खूप मोठं घर आहे, घरामध्ये खूप साऱ्या व्यक्ती आहे, परंतु एकमेकांना काहीही काडीचाही ताळमेळ नाही. कोण येतंय, कोण जातंय, कोण कोणाच बोलत नाही. कधी कुठे जेवतो, कोण कुठे जेवतो, काहीही संबंध नाही. तर त्याला घर म्हणायचं का? अजिबात नाही. मी तर अजिबात त्याला घर म्हणणार नाही मैत्रिणींनो. मग घराला घरपण देण्याचं काम कोणाचं आहे? त्या घरातील राहणाऱ्या प्रत्येकाचं आहे. मी तर माझं मत तर हेच आहे, सगळ्यात पहिली भूमिका त्या घरातील मोठ्या व्यक्ती आहे. मग ते जोडीदाराचे आईवडील असो किंवा आपले आईवडील असो. आपल्या घरातील जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत त्या घराची जबाबदारी, त्या लेकरांची जबाबदारी मोठ्या घरातील माणसांची असते. जर मोठी माणसं लहानांमध्ये मिळून मिसळून राहिली तर लहानेही मोठ्यांसोबत राहतील आणि त्या 4 भिंतींचं रूपांतर नक्कीच एका आनंदी घरामध्ये होईल.
प्रत्येकाने मिळून मिसळून राहायचंय. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की एका घरात राहून सुद्धा ना मोठे लहान्यांना बोलत ना लहाने मोठ्यांना बोलत. कुठे वाद नाही, विवाद नाही, काही नाही. परंतु ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिच्यावर सर्वांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. आपण स्वतः आपल्या मुलांशी जेव्हा बोलतो तेव्हा तुम्हाला मुलं बोलणार आहे, मुलांना सवय लागणार आहे आणि ही गोष्ट लहानपणापासूनच आपल्याला घडवून आणायची आहे. आज आपला विरंगुळा होतोय, नवऱ्यासोबत होतोय, बाहेर फिरण्यात होतोय म्हणून आपण आपल्या लेकरांकडे दुर्लक्ष करतोय. पण ज्या वेळेस आपल्यावर वेळ येईल आणि आपण घरात बसू त्यावेळेस मात्र आपल्याला अजिबात अधिकार नाही आपल्या लेकरांना दोष देण्याचा. अजिबात आपल्याला अधिकार नाही दुसऱ्या घरून आणलेल्या मुलीला दोष देण्याचा. कारण आपण स्वतः चुकलेलो आहोत. आपण आपल्या वेळी आपल्या मुलांना जवळ केलं नाही, त्यांना संभाषण केलं नाही. घरामध्ये आपल्या हातात होतं एकोपा आणण्याचं, मिळून मिसळून राहण्याचं, त्यावेळेस आपण काही केलं नाही तर आपल्याला अजिबात अधिकार नाही मोठ्यापणी मुलगा सुनेचं ऐकतो किंवा तो माझ्याशी बोलत नाही असं म्हणण्याचा. कारण तुमचा मुलगा जर तुम्हालाच बोलू शकत नाही तर तो तुमच्या सुनेला काय बोलणार, तो त्याच्या मुलांना काय बोलणार. कारण त्यांनी त्याच्या लहान वयात जे पाहिलं तोच ते आता करतो आहे. याच्यामुळे आपण कुणालाही दोष देऊ शकत नाही. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे त्या प्रत्येक जोडीदाराला, त्या प्रत्येक कपल्सला, त्या प्रत्येक जोडप्याला, तुमचे वादविवाद दोन भिंतीच्या आत असू द्या पण लेकरा बाळांना जवळ करा, त्यांना वेळ द्या. हीच ती वेळ आहे एकत्र येण्याची. कारण जे तुम्ही आता द्याल तेच तुम्हाला मोठ्यापणी परत मिळणार आहे. आज आपण कामात एवढं व्यस्त आहे की आपल्याला सोबत बसून जेवायला सुद्धा वेळ नाही. लेकरं झोपून जातात मग बाबा येतात. आई बिचारी काम करत असते, बाबा येतो, जेवण करतो, झोपी जातो. आई काम आवरत बसते आणि मग झोपायला जाते. तर असं करू नका. प्रत्येक गोष्टीला वेळ असतो, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ देणं हे खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. घर हे प्रत्येकाचं आहे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. एकमेकांना बोला, एकमेकांशी संवाद साधा, मिळून मिसळून राहा, मुलांना वेळ द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या नवीन भागात. तोपर्यंत काळजी घ्या.